सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अतिशय महत्त्वाचे असे GCC TBC 30 वर्ड पर मिनिटचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघणार आहोत। त्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ट्युटोरियलमधला पहिला प्रश्न क्रमांक 1, in a word document to replace all similar word in find and replace dialog box select dash option। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रिप्लेस ऑल। इन वर्ड डॉक्युमेंट टू रिप्लेस ऑल सिमिलर वर्ड इन फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स सिलेक्ट रिप्लेस ऑल ऑप्शन। प्रश्न क्रमांक 2, while keeping the format intact and the delete in selected cell। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, होम टॅब एडिटिंग ग्रुप क्लिअर कंटेंट। while keeping the format intact and to delete in selected cell, home tab editing group clear contents। प्रश्न क्रमांक 3, आफ्टर क्लिकिंग विथ माउस ऑन टॉप एरिया ऑफ कॉलम इन टेबल डॅश विल गेट सिलेक्टेड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कॉलम। आफ्टर क्लिकिंग विथ माउस ऑन टॉप एरिया ऑफ कॉलम इन टेबल कॉलम विल गेट सिलेक्टेड। प्रश्न क्रमांक 4, वर्ल्ड वाइड वेब मीन्स डॅश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वॅन। वर्ल्ड वाइड वेब मीन्स WAN वॅन। प्रश्न क्रमांक 5, डॉस स्टँड फॉर डॅश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम। डॉस स्टँड फॉर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम। प्रश्न क्रमांक 6, विच वेब ब्राउझर डेव्हलप्ड बाय गुगल। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गुगल क्रोम। गुगल क्रोम वेब ब्राउझर डेव्हलप्ड बाय गुगल। प्रश्न क्रमांक 7, डॅश इज द शॉर्टकट की टू ओपन डायलॉग बॉक्स। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, Ctrl+F12। Ctrl+F12 is the shortcut key to open dialog box। प्रश्न क्रमांक 8, undo option is given in डॅश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्विक ॲक्सेस। undo option is given in क्विक ॲक्सेस। प्रश्न क्रमांक 9, which is not a chart type in MS Excel 2010। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रोज। रोज इज नॉट अ चार्ट टाइप इन MS Excel 2010। प्रश्न क्रमांक 10, डॅश बार इज गिवन ॲट द टॉप साइड ऑफ ओपनिंग स्क्रीन इन एक्सेल। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टायटल। टायटल बार इज गिवन ॲट द टॉप साइड ऑफ ओपनिंग स्क्रीन इन एक्सेल। प्रश्न क्रमांक 11, डॅश इज द शॉर्टकट की फॉर फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, Ctrl+F। Ctrl+F is the shortcut key for find and replace dialog box। प्रश्न क्रमांक 12, डिफॉल्ट फॉन्ट साइज ऑफ टेक्स्ट इन MS PowerPoint 2010 इज डॅश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 32 pt। डिफॉल्ट फॉन्ट साइज ऑफ टेक्स्ट इन MS PowerPoint 2010 इज 32 pt। प्रश्न क्रमांक 13, यू कॅन इन्सर्ट गाइडलाइन्स इन PowerPoint यूजिंग। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गाइडलाइन्स। यू कॅन इन्सर्ट गाइडलाइन इन PowerPoint यूजिंग गाइडलाइन्स। प्रश्न क्रमांक 14, विच झूम % कॅन नॉट बी डन इन MS Excel 2010। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 5% झूम कॅन नॉट बी डन इन MS Excel 2010। प्रश्न क्रमांक 15, ऑन द क्विक ॲक्सेस टूल बार विच बटन्स आर प्रेझेंट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4,
all of these. On the quick access toolbar, save, undo, redo buttons are present. प्रश्न क्रमांक 16. चेंजेस मेड इन डॅश आर अप्लाइड टू ऑल द स्लाइड्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्लाइड मास्टर. चेंजेस मेड इन स्लाइड मास्टर आर अप्लाइड टू ऑल द स्लाइड्स. प्रश्न क्रमांक 17. वेन यू ऑन डॅश बटन द ब्राउझर कॉन्टॅक्ट द वेब सर्व्हर टू डिस्प्ले. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रिफ्रेश. वेन यू ऑन रिफ्रेश बटन द ब्राउझर कॉन्टॅक्ट द वेब सर्व्हर टू डिस्प्ले. प्रश्न क्रमांक 18. डॅश फोल्डर शोज द सेंट ईमेल फ्रॉम ईमेल अकाउंट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सेंट मेल. सेंट मेल फोल्डर shows the sent emails from email account. प्रश्न क्रमांक 19. पेज ओरिएंटेशन इज नॉट पॉसिबल इन MS वर्ड. या प्रश्नाचे उत्तर आहे फॉल्स. पेज ओरिएंटेशन इज नॉट पॉसिबल इन MS वर्ड हे वाक्य फॉल्स आहे. प्रश्न क्रमांक 20. एक्रोनियम ऑफ HTML इज डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. एक्रोनियम ऑफ HTML इज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. प्रश्न क्रमांक 21. यू लुक अ www डॉक्युमेंट युजिंग डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ब्राउझर. यू लुक अ www डॉक्युमेंट युजिंग ब्राउझर. प्रश्न क्रमांक 22. डॅश इज अनादर फॉर्मॅट सिमिलर टू PDF. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, XPS. XPS इज अनादर फॉर्मॅट सिमिलर टू PDF. प्रश्न क्रमांक 23. फॉर रनिंग स्लाइड शोज वी कॅन यूज द शॉर्टकट की डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, F5. फॉर रनिंग स्लाइड शो वी कॅन यूज द शॉर्टकट की F5. प्रश्न क्रमांक 24. व्हॉट इज रेफर्ड टू ग्रुप ऑफ सिलेक्टेड सेल इन MS Excel 2010. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सेल रेंज. सेल रेंज इज रेफर्ड टू ग्रुप ऑफ सिलेक्टेड सेल इन MS Excel 2010. मित्रांनो, या ट्युटोरियलमधला हा शेवटचा क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 25. अ स्मॉलेस्ट आयटम ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अ रेकॉर्ड इज डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फील्ड. अ स्मॉलेस्ट आयटम ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अ रेकॉर्ड इज फील्ड. असे अनेक GCC TBC 30 वर्ड पर मिनिटचे अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच्या थ्रू तुम्हाला येणारे पुढचे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा.